आपल्या हृदयात जाणवा. तिथंच प्रेम आहे, आपुलकी आहे आणि कृतज्ञता आहे. आता त्या सर्व नात्यांना आठवा ज्यांनी तुम्हाला प्रेम दिलं, आधार दिला, आशीर्वाद दिला. मी माझ्या आई-वडिलांचे मनापासून आभार मानते, कारण त्यांनी मला जीवन दिलं, प्रेम दिलं, संस्कार दिले, आधार दिला आणि आशीर्वाद दिले. मी माझ्या भावंडांचे, नातेवाईकांचे मनापासून आभार मानते, कारण त्यांनी सुख-दुःखात प्रत्येक टप्प्यावर साथ दिली. मी माझ्या जोडीदाराबद्दल मनापासून खूप आभार मानते, कारण त्यांच्यासोबत मी प्रेम, शिकणे आणि छान सहजीवन अनुभवत आहे. मी माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून आभार मानते, कारण ते माझ्या जीवनात हास्य, आनंद, आधार, मदत आणि संवाद घेऊन येतात. माझ्या आयुष्यातील प्रत्येक नात्याचे आभार. मग ते ओळखीचे असतील, अनोळखी असतील, त्यांचेही मनापासून मी आभार मानते, कारण त्यांनी काहीतरी शिकवलं मला. ज्यांच्याशी कधी मतभेद झाले अशा व्यक्तींचे सुद्धा मी मनापासून आभार मानते, कारण त्यांनी मला क्षमा, संयम आणि समज याची शिकवण दिली. मी त्या व्यक्तींबद्दलही आभार मानते, कारण ज्यावेळी माझ्या आयुष्यात अंधार होता तेव्हा प्रकाश बनून त्या आल्या आणि माझं आयुष्य उजळून गेलं. आज मी प्रेमाने भरलेली आहे. माझ्या सर्व नात्यांबद्दल मी खूप खूप कृतज्ञ आहे, कारण ते आहेत म्हणून माझ्या आयुष्यात आनंद आहे आणि माझ्या जगण्याला एक अर्थ आहे. मी प्रेम देते आणि प्रेम स्वीकारते. माझ्या नात्यामध्ये शांतता, समजूत आणि विश्वास आहे. प्रत्येक नातं आज नव्याने फुलतं आहे. प्रत्येक नातं आज नव्याने फुलतं आहे. एक दीर्घ श्वास घ्या. हळूहळू सोडा. श्वासांकडे लक्ष द्या, हालचालीकडे लक्ष द्या. मन शांत आहे आणि हृदय प्रेमाने, कृतज्ञतेने भरलेला आहे. एक स्मित हास्य ठेवा आणि मनातल्या मनापासून म्हणा, मी प्रेम देत आहे आणि मी प्रेमाने भरलेली आहे. माझ्या सर्व नाती मला आनंद देऊन जातात. या परमात्म्याने, या ब्रह्मांडने मला जी काही नाती दिलेली आहेत त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. म्हणून या परमात्म्याचे, ब्रह्मांडाचे मी मनापासून आभार मानते. थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू. हळूहळू डोळे उघडा. या सुंदर ध्यान यात्रेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कसं वाटलं? खूप छान. छान वाटलं ना? डोळे उघडावेसे वाटत नव्हते. वाटत आज अजून चालू राहू दे असं वाटत होतं ना. हा, अजून असं शांत श्वास तुम्ही बोलताय ते ऐकत राहावं असं. हा, थँक्यू सो मच. थँक्यू. चला, तर आजचा आपला तिसरा दिवस आहे नातेसंबंध. नातेसंबंध ही अशी गोष्ट आहे की ज्यामुळे आपल्याला जास्त प्रमाणात निगेटिव्हिटी येऊ शकते. येतेच म्हणा, कारण आपण तिथं भावनिक दृष्टीने, इमोशनल दृष्टीने अटॅच झालेलो असतो. त्यामुळे ते जे रिलेशनशिप आहेत त्या रिलेशनशिपचा आपल्या मध्ये जास्त प्रभाव दिसून येतो. मग
त्यांनी माझ्यासारखं केलं पाहिजे, माझं ऐकलं पाहिजे किंवा हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. आपण आपल्या लोकांकडूनच ती अपेक्षा करतो. म्हणजे इथं नातेसंबंध किती महत्वाचे आहेत आणि त्या नातेसंबंधांना आपण किती इम्पॉर्टन्स देतो किंवा त्याबद्दल आपण किती कृतज्ञ असतो. कारण काही काही नातेसंबंध असे असतात त्याला आपण निवडू शकत नाही. काही नातेसंबंधांना आपण निवडतो, ठीक आहे. पण जी आपल्याला त्यांनी दिलेली असतात त्याच्यासाठीच आपण सारखं निगेटिव्हिटी देत असतो. माझ्याच आयुष्यात असं आहे, मलाच अशी नणंद मिळाली, मलाच अशी सासू मिळाली, मग असं झालं, मग तसं झालं. ह्याच्यामुळे काय होतं, जेव्हा तुम्ही एकाला जरी निगेटिव्ह देत असाल तरी ते सर्वत्र वेगवेगळ्याकडे पसरतं. मग तिकडूनही तुम्हाला तेच येणार आहे. तर तुम्ही काय देताय ते महत्वाचं आहे. इथं न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीने एक ह्याच्यावर आहे, ऍक्च्युली युट्यूबवर आहे ते रिसर्च. त्यांनी एक रिसर्च केला छोट्या मुलांपासून, म्हणजे ते जास्तीत जास्त 10 वर्षाचे असतील तेव्हापासून 10 वर्षाचे ते 90 वर्षाचे होईपर्यंत त्यांनी हे बघितलं की त्यांच्या 10-10 वर्षाच्या टप्प्याने त्यांनी हे बघितलं की त्यांच्यातले नातेसंबंध कसे आहेत, त्यांचे नातेसंबंध त्यांच्या आयुष्यातले कसे आहेत. हे जेव्हा त्यांनी स्टडी केले तर त्यांना शेवटी असं लक्षात आलं की ज्यांच्या आयुष्यामध्ये नातेसंबंध जास्त आहेत ते जास्त आयुष्य जगले. म्हणजे काय की इथं जे चालतं निगेटिव्हिटी किंवा टेन्शन येणं, मग ते असंच वागला, मग मुलंच मला बघत नाहीत, मग मुलांनी असं केलं, मग ते केलं, ते त्यांनी काय करतो, आपण आपण आपलं आयुष्य कमी करतो. कमी करतो म्हणजे टेन्शन घेतो, मग काहीतरी रोग होणार त्याच्यामुळे, मग हे दुखणार, मग ते दुखणार, मग असं झालं, मग तसं झालं, हे चालत राहतं. तर त्या स्टडीचा निष्कर्ष हाच निघाला शेवटी की ज्यांच्या आयुष्यामधले नातेसंबंध चांगले आहेत ते जास्त दिवस जगले. म्हणजे आपल्याला इथं आनंदी राहायचं आहे, चांगलं जगायचं आहे, चांगलं काहीतरी करायचं आहे, तर तुम्हाला नातेसंबंधाबद्दल कृतज्ञता ही व्यक्त करावी लागेल. आता तुम्ही समजा, कल्पना करा की या पृथ्वी तलावर तुम्ही फक्त एकटेच आहात. ठीक आहे, तुम्हाला कोण नकोच आहे, हे चांगले नाही, ते चांगले नाही, जगत चांगलं नाही, सगळं मलाच असं मिळालं, ठीक आहे. इमॅजिन करा की तुम्ही या जगात एकटे आहात. ठीक आहे, तुम्ही जे काही करणार आहात ते दाखवणार कुणाला? तुम्ही एखादं गाणं म्हणायचंय तुम्हाला, तर ऐकायला कोणीच नाही, तर त्या गाण्या म्हणण्याला अर्थ काय? तुम्ही एखादी पेंटिंग काढली किंवा काहीतरी केलं तर ते बघायलाच कोणी नाही, तर त्याला अर्थ काय? म्हणजे इथं आपण जे करतो त्याला बघायलाच कोणी नाहीये, ते नातच नाहीये, ते माणसच नाहीयेत, तर तुम्ही जे करताय त्या करण्याला काहीच अर्थ नाहीये. म्हणजे तुमचे नातेसंबंध किती महत्वाचे आहेत इथं. तर त्या नातेसंबंधांना आपण कोणत्या दृष्टीने बघायला पाहिजे ते आजपासून आपण शिकणार आहोत. कारण आपण जास्त निगेटिव्हिटी काय करतो, नाही तिने त्यावेळेस असं नाही बोलायला पाहिजे, मग ती अशी बोलली, मग ते असं झालं, ती बोलली म्हणून मी बोलले, हे 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 आपण कंटिन्यू आपलं चालत राहतं. आणि मग ते झालेलं पण किती दिवस आपण घेऊन बसतो, त्यावेळेस तिने असं म्हणलं, त्यावेळेस तिने तसं म्हटलं, ते पण आपण घेऊन चालतच आलेलो असतो. तर जे इथं चाललेलं असतं त्याचा इफेक्ट आपल्या बॉडीवरती होत असतो, पण तो आपल्याला दिसत नसतो, तो हळूहळू होत असतो. हे स्लो पॉइझन आहे, आपल्याला लगेच दिसणार नाही, पण तुम्ही कित्येक वर्षानुवर्ष तेच घेऊन बसला आहात, तर ते कुठंतरी नंतर ते बाहेर येणारच आणि ते दिसणारच. कारण इथं जे चाललेलं असतं त्यांनी ऍक्शन घडते आपल्याकडनं, हे तर माहित आहे तुम्हाला. ऍक्शन घडते म्हणजे प्रत्येक सेल, प्रत्येक स्नायू ज्यामध्ये ब्लड आहे, जे काय ते काहीतरी रिॲक्शन देतं. मग जेव्हा तुम्ही निगेटिव्ह काहीतरी हे करताय तर त्याचं निगेटिव्ह रिॲक्शन काहीतरी येणारच त्याच्यामध्ये. मग ते तुम्हाला आत्ता नाही दिसलं तर नंतर तर दिसणारच. तर इथं तुमचे नातेसंबंध किती
इम्पॉर्टंट आहे. जर तुमचे नातेसंबंध चांगले आहेत आणि तुम्ही त्या नात्यांबद्दल आनंदी असाल तर तुमच्या जगण्याला अर्थ आहे, आनंद आहे, तुमच्या आयुष्यात मजा आहे. जर तुम्ही नाही म्हटला तर मग नाहीये. म्हणजे इतर लोकांशी जे आपण संबंध ठेवतो ते आपल्या आयुष्याला काहीतरी अर्थ देतात, आपल्याला आनंद देतात कोणत्या ना कोणत्या दृष्टीने. तर आपले नातेसंबंध इतके महत्वाचे आहेत. मग ते नातेसंबंधाबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करणं महत्वाचं आहे ना. आपण तितकी कृतज्ञता व्यक्त करतो का नातेसंबंधांविषयी? नाही करत. मग तुम्ही कृतज्ञता व्यक्त करत नाही आणि तुम्ही म्हणताय की माझे नातेसंबंध चांगले झाले पाहिजेत, कसे होणार? तुमच्या आतूनच ते येत नाहीये तर समोरच्याकडनं पण येणार नाही, कारण ती एक ऊर्जा आहे. तुमच्या आतून ती ऊर्जा समोरच्याला मिळाली तर ते कधी ना कधी तरी तिकडनं येणारच आहे ना. कारण ऊर्जा, प्रार्थना, दुआ हे त्यापर्यंत पोहोचतच. तर इथं आपल्याला असे नातेसंबंध आज घ्यायचे आहेत की जे आपल्याला रोज आहेत पण त्यांना आपण काय करतो, ग्रँटेड घेतो. आहेत तर आहेत ना, त्याला काय, आई वडिलांनी शिकवलं काय झालं, बहिणीने हे केलं आपल्यासाठी काय झालं, करायलाच पाहिजे तिने. तर ह्या नातेसंबंधांना इथं या अभ्यासामध्ये कोणतीच गोष्ट ग्रँटेड घ्यायची नाही. तुमच्या आयुष्यामध्ये ती आहे याचा अर्थ त्यांनी काहीतरी विचार करून तुम्हाला ती दिलेली आहे आणि त्याबद्दल तुम्ही प्रेम आणि आभार हे दाखवलंच पाहिजे. तरच ती वस्तू तुमच्याकडे टिकणार आहे आणि त्याच्यामध्ये वाढ होणार आहे, म्हणजे त्या गोष्टीचा तुम्हाला चांगला उपयोग होणार आहे. जर तुम्ही त्या दृष्टीने ह्याच्याकडे नसालच बघत तर त्याचा उपयोगही होणार नाही तुम्हाला आणि मग ती गोष्ट तुमच्या आयुष्यातून कधी निघून जाईल हे तुम्हाला कळणार नाही. मग ते नातेसंबंध असतील, तुमची हेल्थ असेल, काहीही असू दे. तर हे सर्व गोष्टींवरती लागू पडतं, तर नातेसंबंधावरही तितकंच लागू पडतं. इथं आपल्याला कृतज्ञतेमुळे नातेसंबंध हे दृढ होतात. जशी कोणत्याही नातेसंबंधाबाबत तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता तसे तुमच्या नातेसंबंधामध्ये जादू घडलेली तुम्ही पाहाल. तुमचे नातेसंबंध बदलणार म्हणजे काय, ऍक्च्युली काय होणार, तर आपण आतून बदलणार. कारण घेऊन कोण बसलेलं आहे त्यांच्याविषयी जे काही आहे ते विसरूनही गेले असतील. घेऊन कोण बसलाय, तुम्ही. तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता म्हणजे बदलताय कुणाला, तुम्ही स्वतःला. म्हणजे जेव्हा तुम्ही त्यांच्याबद्दल जरी कृतज्ञता व्यक्त केली तरी तुम्ही बदलताय कुणाला, स्वतःला बदल. आपण म्हणतो की त्यांना क्षमा केली पाहिजे, त्यांना माफ केलं पाहिजे, पण माफ करणं किंवा क्षमा करणं ही जी गोष्ट आहे, ही जी प्रोसेस आहे, ही स्वतःसाठी करण्याची आहे ना की दुसऱ्यांसाठी. कारण जे करायचं आहे, ते जे काही चीड आहे, त्याबद्दल जो काही राग आहे, तो कोण घेऊन बसलेला असतो, आपण स्वतः ना. त्रास कुणाला होत असतो, आपल्याला. मग क्षमा हे करण्यासाठी गोष्ट कुणासाठीची आहे, आपल्यासाठीची. ते तुम्हाला त्यांना जाऊन सांगायची तर गरजच नाहीये. ही चूक तर आयुष्यात करायचीच नाही आपण, की त्याला जाऊन सांगणं की मला क्षमा कर किंवा मी तुला क्षमा केली, काही गरज नाही. तुम्हाला इथं सांगायचंय फक्त की मी स्वतःला क्षमा केलं त्या गोष्टीसाठी किंवा त्याला क्षमा केलं. का क्षमा केलं? मी काल सांगितलं, कारण प्रत्येक व्यक्ती हा वेगळा आहे. त्याची परिस्थिती वेगळी आहे, त्याचे अनुभव वेगळे आहे, त्यांनी जे ऐकलंय ते वेगळं आहे, त्यांनी जे पाहिलंय ते वेगळं आहे, त्यांनी जे अनुभवलंय ते वेगळं आहे. मग जर ते सगळं वेगळं असेल तर तुम्ही जे म्हणताय ते कसं करेल? तर त्यांनी असंच केलं पाहिजे, हे कसं शक्य आहे?
कारण ऑलरेडी सगळंच वेगळं आहे. इथं घेऊन पण ते वेगळं आलेलं असतं. स्वभाव पण प्रत्येकाचे वेगळे असतात. एका आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेली भावंड सुद्धा वेगवेगळी असतात, एकसारखी नसतात. मग जे काही आहे ते सगळं वेगळं आहे ना. मग त्याला तुम्ही माझ्यासारखंच झालं पाहिजे किंवा मी जे म्हणते तेच बरोबर असं होऊन नाही चालत. म्हणजे तुम्हाला इथं हे एक्सेप्ट करायचंय की तो जसा आहे तसा त्यांनी बनवलेला आहे, त्यामुळे तो चांगला आहे. बाकी काहीच नाही घ्यायचं इथं त्याच्याबद्दलच. निगेटिव्ह जी काही गोष्ट असेल ती सगळी सोडून द्यायची. एक जरी त्यातली पॉझिटिव्ह गोष्ट असेल तर तितकंच लक्षात ठेवायचं. मग काही काही वेळा असं होतं की आपल्याला ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल की मॅम तुम्ही हे सांगायला सांगताय, मग तुम्हाला काय की त्यांनी तुम्हाला काय माहित की त्यांनी माझ्याशी कसं केलंय, मला माहित आहे, मी नाही विसरू शकत. हे आपण कॉमन म्हणतो की मला माहित त्यांनी माझ्यासोबत काय केलंय, मी कसं विसरणार. मला माहित आहे की माझ्या बरोबर काय झालंय, माझ्यासोबत काय झालंय, मी कसं विसरू. हे जर तुम्ही म्हणत असाल तर मग तुम्ही स्वतःला बदलू शकणार नाही किंवा तुमच्या आतमध्ये जे आहे ते तुम्ही काढू शकणार नाही. तुम्ही या गोष्टीला जर या पद्धतीने घेतलं की ठीक आहे, हे आयुष्य आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात घडतं, माझ्याही आयुष्यात घडलं असेल, ठीक आहे, पण यातून मला बाहेर यायचंय, यातून मला चांगलं करायचंय किंवा हे मला विसरायचंय, मला पुढं जायचंय, हे जेव्हा तुम्ही या माइंडला सांगाल तेव्हा ते आपोआप ते विसरायला तुम्हाला मदत करतं. पण तुम्ही स्वतःच त्याला सांगताय की मला माहित आहे आणि मला विसरायचं नाही आणि मला माहित आहे तिने काय केलं, मी तिला क्षमा करू शकत नाही, मी तिला माफ करणार नाही. हे जर तुम्ही म्हटलं आतून तर हे कधीही होणार नाही. मग तुम्ही आयुष्यभर तेच घेऊन चालू. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीला सोडू शकतो हे तुम्हाला आधी कळलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने माइंडला, त्या सबकॉन्शियस माइंडला सांगायचं की सबकॉन्शियस माइंड, तू खूप हुशार आहेस, तुला खूप बुद्धिमत्ता आहे, तुला सर्व काही कळतं, तू मला यातून बाहेर काढणार आहेस, त्याबद्दल थँक्यू. हे जेव्हा तुम्ही सबकॉन्शियस माइंडला सांगाल तेव्हा सबकॉन्शियस माइंड तुम्हाला त्या तशा गोष्टी आपोआप विचार करून देतं किंवा तशा गोष्टी तुमच्या समोर यायला लागतात आणि तुम्ही त्यातून बाहेर येता. पण जर तुम्हीच म्हणत असाल की मला यातून बाहेर यायचं नाही तर तुम्ही येणार नाही. मग तुम्ही कितीही प्रयत्न करा, नुसतं वरवरून म्हणताय तुम्ही नाही मी तर त्याला क्षमा केली, मी कुठं काही म्हणजे लक्षात ठेवलं अजून, पण तुम्ही आतून परत ते आला, ते आठवलं, तर मग परत तुमच्या आतून येतं त्या व्यक्तीबद्दल. मग कुठं नुसतं म्हणायचं म्हणून तुम्ही क्षमा केली. क्षमा करणं म्हणजे नेमकं काय ते मी सांगते तुम्हाला. क्षमा करणं म्हणजे त्या व्यक्तीबद्दल तुमच्या आतमध्ये फक्त चांगली गोष्ट आली पाहिजे किंवा प्रेम आलं पाहिजे किंवा कृतज्ञता आली पाहिजे, तर तुम्ही समजायचं की त्या व्यक्तीला तुम्ही माफ केलंय, क्षमा केली. जर तुम्ही नुसतं म्हणायला म्हणताय की क्षमा केली, माफ केली आहे, परत ती व्यक्ती दिसली किंवा काही संबंध आला, काय आला, तर परत तुमच्या आतून निगेटिव्हिटी येत असेल तर ह्याचा अर्थ तुम्ही स्वतः समजायचंय की तुम्ही त्याला माफ केलेलं नाही. हे क्लिअर क्लिअर सोपं साईन आहे, समजायचं स्वतःच्या स्वतःला की तुम्ही त्याला माफ केलंय की नाही. स्वतःसाठी पण ते लागू पडतं इथं. तुम्ही स्वतःसाठी काय घेऊन बसला असेल, नाही त्यावेळेस आई वडिलांनी मला हे नाही शिकवलं, ते नाही शिकवलं, मला ते करायचं होतं, मला करू नाही दिलं, हे जे काही असेल तुमचं आतमध्ये, ते सुद्धा तुम्ही इथं हे सांगायला पाहिजे की आई वडिलांना त्यावेळेस त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार, त्यांच्या समजेनुसार, त्यांनी जे अनुभवलंय त्याच्यानुसार त्यांना जे बेस्ट वाटलं ते त्यांनी माझ्यासाठी केलं. हे जेव्हा तुम्ही स्वतःला सांगाल तेव्हा त्यांना ब्लेम करणारच नाही तुम्ही.
आणि दुसऱ्यांना ब्लेम करणं खूप सोपं आहे हो. ती जबाबदारी स्वतःवर घ्यायची म्हटलं तर मग अवघड वाटतं ना. तर इथं आपल्याला आपल्या विचारांची जबाबदारी आपल्याला घ्यायची आहे. इथं येऊन कोणी तुमची जबाबदारी, तुमच्या विचारांची जबाबदारी घेणार नाही. ती तुमची तुम्हाला घ्यायची आहे. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या विचारांची जबाबदारी घ्याल आणि स्वतःला सांगाल, स्वतःच्या सबकॉन्शियस माइंडला सांगाल, की हे जे काही निगेटिव्ह आहे, हे जे काही संबंधाविषयी मी जे काही घेऊन बसलेले आहे, ते मला सोडायचं आहे. तर आपोआप ते माइंड तुम्हाला सोडण्यासाठी मदत करतं. तर इथं जे काही करायचं आहे, ते स्वतःला करायचं. बाहेरून येऊन कोणीही करणार नाही. ठीक आहे, जोपर्यंत आपल्याला कळत नव्हतं किंवा समजत नव्हतं त्यावेळेस नाही करू शकलो आपण, ठीक आहे. पण आता आपल्याला लक्षात येते की आपल्याला काय करायचंय, कसं करायचंय, तर त्या पद्धतीने आपल्याला ते करता आलं पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्ही संबंधांविषयी एखादी गोष्ट घेऊन बसता, तर हे जे साईन मी सांगितले ते लक्षात ठेवायचे. तुम्ही त्यांना माफ केलंय हे कसं समजायचं? तुमच्या आतमध्ये काही जे काही तुम्ही घेऊन बसला असाल, ठीक आहे, एखाद्या घटनेविषयी असेल, ते घडलं, पण त्याच्या आधीच तुमचं नातेसंबंध त्याच्या विषयीचं जे काही चांगलं होतं ते तुम्ही आठवू शकता. ठीक आहे, बाकी जे काही असू दे, पण त्याचा गुण काहीतरी एखादा चांगला असेल, त्याची ड्रॉइंग चांगली असेल, त्याची रांगोळी चांगली असेल, त्याच्यामध्ये एक तरी पॉइंट, एक तरी गुण असा असेलच ना. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक तरी गुण चांगला असतोच. तो जरी गुण त्या व्यक्तीमधला तुम्हाला आवडत असेल किंवा तुम्हाला आठवला, तो तुम्हाला वाटला खरंच त्याच्यामध्ये ते चांगलं आहे, तर फक्त तो एकच गुण लक्षात ठेवायचा आणि त्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची, की तिच्यामध्ये ते खूप छान आहे, त्याच्यामध्ये ते खूप छान आहे. थँक्यू. म्हणजे जेव्हा तुम्ही ते व्यक्त करताय, तर तुम्ही काय करताय? तुम्ही स्वतःला आतून बदलताय. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला बदलताय आणि हे जेव्हा नातेसंबंधांविषयी तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायला सुरू कराल, तर तुम्हाला जाणवेल की तुम्ही आतमधून क्लिअर होताय किंवा आतमधून तुमच्या बदल होतोय, आतमधून तुमच्या प्रेम, कृतज्ञता व्यक्त व्हायला लागलेली आहे. आणि नातेसंबंधांविषयी कृतज्ञता व्यक्त करणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर साधी एखादी गोष्ट समजा की आता ठीक आहे, एखाद्याच्या घरामध्ये छान फुलं लागले, छान फळं लागले, तर आपण काय करतो लगेच? किती छान फुलं लागले तुमच्याकडं, किती छान फळं लागले, माझ्याकडं तर असं येतच नाही, माझ्याकडं तर असं नाहीच आहे. म्हणजे काय करतो इथं आपण परत कम्पेअर करतो. पण कधी आपण असं म्हटलंय का, अरे वा किती छान फळं आलेत तुमच्याकडं, थँक्यू, खरंच खूप छान आहे? हे नाही म्हणत आपण. एखाद्याने आपल्याला सुंदर म्हटलं, एखाद्याने आपली तारीफ केली, तर आपल्या आतून आधी काय येतं? नाही नाही ना, नाही, कुठं काय, माझा हा ड्रेस, तर ही साडी तरी मी तसं खूप दिवसाची आहे माझी, आता मला आठवली, ती दिसली म्हणून मी घातली. हे कानातलं ना माझं तसं खूप दिवस आधीच घेतलेलं आहे मी, पण आता ते मॅचिंग या साडीवर झालं म्हणून मी ते घातलं. म्हणजे पहिली सुरुवात कुठून करतो आपण? नाही नाही. म्हणजे तुम्ही काय करता इथं? जे चांगलं येत आहे त्याला तुम्ही स्वीकारत नाहीये. जे शक्ती तुम्हाला चांगलं देतीये, हे युनिव्हर्स जे चांगलं देतंय त्याला तुम्ही नाही म्हणताय. मग ते तुमच्या आतून काय येतं? नाही, ही नुसतं आपलं हे करण्यासाठी म्हणत असेल, ही नुसतंच म्हणायचं म्हणून म्हणते, ही थोडी ना आतून म्हणते. ठीक आहे, ती जसंही म्हणत असेल, आतून म्हणत असेल किंवा नसेल, तरीही तुम्हाला जे येतंय त्याला थँक्यू म्हणता आलं पाहिजे. कोणी तुम्हाला छान म्हटलं, कुणी काही कोणत्या गोष्टीबद्दल कौतुक केलं, तर पहिला शब्द तुमच्याकडनं गेला पाहिजे थँक्यू. मग बाकीचं ठीक आहे, तुम्हाला जे काही बोलायचं ते थोडं पॉझिटिव्हली बोला.
पण पटकन नाही नाही, मग असं कुठं आहे, नाही ना, हे नाही, हे बंद. पहिल्यांदा तुमच्याकडून थँक्यू आला पाहिजे आणि मग बोला की तू पण कानातले किती छान घातले, तुझे पण छान आहे, तुझी पण साडी छान आहे, तुझा पण ड्रेस छान आहे, तू रांगोळी छान काढते, तू चित्रकला छान काढते, जे काही तिचं हे असेल ते हे तुम्हाला करता आलं पाहिजे. तर तुम्ही नातेसंबंधांविषयी थोडंफार क्लिअर होत जाल. कारण प्रत्येक एखाद्या व्यक्तीने, ठीक आहे, एखाद्या व्यक्तीने आपल्या बरोबर एखादं काहीतरी थोडस नकारात्मक झालं किंवा काही बोललं किंवा काहीतरी केलं आपल्यासोबत, तर ह्याचा अर्थ असा नाहीये की सगळेच लोक किंवा सगळ्याच व्यक्ती तसे. आपल्या आतमध्ये काय बसतं मग? नाही, मग तिथे तसंच आहे, मग तिथे व्यक्ती तशीच आहे, मग कुणाशी बोलायलाच नको, मग तसं त्या व्यक्तींच्या घरीच जायला नको, मग संबंधच ठेवायला नको, मग जाऊ दे, मग सोडूनच देऊया सगळं. हे करून काय होतं? मग सगळं सोडून देऊन चालेल? तुम्ही एक सामाजिक प्राणी आहात, तुम्हाला सगळ्यांची गरज लागणार आहे. जेव्हा तुम्हाला काही करायचंय, पुढं जायचंय, तरीही तुम्हाला लोकांची मदतही लागतेच. एकटं या आयुष्यामध्ये आपण काहीही करू शकत नाही, हे आधी क्लिअर करायचंय स्वतः. ठीक आहे, मी म्हंटल आता मी सेशन घेईन, पण सेशन घ्यायला कुणी ऐकायलाच नाहीये, तर मी काय कुणाला ऐकवणार? मी काही करते आता, युट्यूबवर टाकलं, हे टाकलं, ते बघायलाच कोणी नाहीये, ते ऐकायलाच कोणी नाही, तर ते मी करण्यात काय अर्थ आहे? जे तुमच्या जगण्याला अर्थ आहे त्यांच्यामुळं, आणि त्यांनाच तुम्ही काय नकारात्मकता देताय की ते असे आहेत, ते तसे आहेत, मग त्यांनीच असं केलं, मग त्यांनीच तसं केलं. तर हे बदलायचंय, आणि हे केव्हा बदलेल? हे तेव्हा बदलेल जेव्हा प्रत्येक नातेसंबंधाविषयी तुमच्या आतून कृतज्ञता येईल. आणि ती कृतज्ञता आपल्याला मनापासून आली पाहिजे. आपल्या हृदयाला ज्या क्षणी आपल्या जवळ खजिन्याची जाणीव असते, हे क्षण आपण खऱ्या अर्थाने जगतो असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे आपल्या आतील खजिना, आपल्या हृदयाचा खजिना काय आहे? प्रेम आणि कृतज्ञता. हे जर तुमच्याकडे असेल आणि ह्याचा अर्थ जर तुम्हाला कळला, तर तुम्ही खऱ्या अर्थाने जगताय. मग जगायचं म्हणून जगायला तर मग सगळेच जगतात. 2 वेळेचं जेवण, मग झोप, मग रोजचं रुटीन आहे ते करा, ते पण तुम्हाला वेगळं काहीतरी करायचंय, चांगलं काहीतरी करायचंय, तर या गोष्टी तुमच्यामध्ये येणं खूप महत्वाचं आहे. आणि हे जेव्हा आपण रिलेशनशिप विषयी बोलतो, तर सगळ्यात महत्वाचं काय आहे? सगळ्या शक्तिशाली आहेत आपले शब्द, जे आपण बोलतो ती वाक्य. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल तक्रार करत असाल, मग तक्रार करत असाल म्हणजे कुठून येतंय ते? आतून येतंय ना. मग इजा कुठं होतीये? आतमध्ये होतीये. जे काही त्रास होते तो कुठं होतोय? आतमध्ये होतोय. तर ह्या आतमध्ये आपण स्वतःला त्रास द्यायचा का, हे स्वतः ठरवायचं. ह्या आयुष्यात माणूस म्हणून आपण आलेलो आहोत, तर आपल्याला आयुष्यात चांगलं राहणं, चांगलं जगणं, आनंदी राहणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. पण आपण तो तितका वापरतोय का किंवा करतोय का? मग हे स्वतःला विचारायचं की ह्या जो काही त्रास होतोय, तो मी स्वतःला तो त्रास देणं जरुरी आहे का? मला ते परवडणार आहे का? माझ्यासाठी ते योग्य आहे का? मग तुमचं माइंड तुम्हाला उत्तर देईल की हे योग्य नाहीये, हे बरोबर नाहीये. नाहीये तर ठीक आहे, मग हे बदलायचंय, तर मग काय करायचंय? मग प्रेम व्यक्त करायचंय, कृतज्ञता व्यक्त करायची. तर आता एखाद्याने जर तुम्हाला म्हटलं की तू जशी आहे तशी मी तुला स्वीकारते आणि तू आहे तशी सुंदर आहे, तू जशी आहे तशी मला आवडते, किती आनंद होईल आपल्याला? म्हणजे त्यांनी आपल्याला आपल्या चुकांसहित ऍक्सेप्ट केलं आणि चांगल्या गुणांसहित ऍक्सेप्ट केलं. तसंच जर तुम्ही दुसऱ्यांना म्हटलं की तू जशी आहे तशी छान आहे,
तर त्यालाही ते आवडेल ना. म्हणजे लोकांना तुम्हाला ते जसे आहेत तसे ऍक्सेप्ट करता आले पाहिजेत. आता इथं परत जो आहे तो ऍक्सेप्टन्स आणि स्वीकार या शब्दाचा ऍक्च्युअली अर्थ मी तुम्हाला आता सांगते. एखादी गोष्ट स्वीकार करणे किंवा ऍक्सेप्ट करणे ती जशी आहे तशी. मग तुम्ही म्हणाल की ती निगेटिव्ह आहे तर मग निगेटिव्ह घेऊन बसायचं का? नाही. हेच तर आपण इथं चुकीचं बसवलं. निगेटिव्हला तुम्ही ऍक्सेप्ट करा असं जेव्हा म्हणतो आपण, ह्याचा अर्थ हा नाहीये की निगेटिव्ह घेऊन बसा. निगेटिव्हला ऍक्सेप्ट करा म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्याला जसं आहे तसं घ्या आणि त्यातून पॉझिटिव्ह बघा. आणि जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट, एखादी सिच्युएशन जेव्हा तुम्ही स्वीकारता, ऍक्सेप्ट करता, याचा अर्थ हा आहे की ती जशी आहे तशी तुम्ही ती घेतलेली आहे आणि त्यातून तुम्हाला चांगलं काही असेल तर तेच दिसत आहे किंवा त्यातून तुम्ही बाहेर आलात म्हणजे तुम्ही नॉर्मल आहात. तेच तेच घेऊन तुम्ही बसलेला नाहीये. तर तेच तेच तुम्ही घेऊन बसलेला असाल तर त्या गोष्टीला तुम्ही ऍक्सेप्ट केलेलं नाही. मग काही असू दे, नातेसंबंध असू दे, एखादी घटना घडली असेल तर असू दे, पण नातेसंबंधांविषयी आपण इथं जास्त बोलू. एखादं नातेसंबंध असे असतात की ठीक आहे त्यांना बघितलं तर खूप राग येतो आपल्याला किंवा ते नकोच वाटतात, तरी पण त्यांना आपण सोडू शकत नाही. म्हणजे त्यांना आपल्याला ऍक्सेप्ट करणं, स्वीकार करणं महत्वाचं आहे. मग आता ऍक्सेप्ट करणं, स्वीकार करणं महत्वाचं आहे, पण आपल्या हातून ते येतच नाहीये. तर इथं परत तिथं जायचं की ती जशी आहे तशी चांगली आहे, कारण त्यांनी बनवलेलं आहे, ती वेगळी आहे. त्याच्यामध्ये एक तरी गुण जो चांगला आहे तो फक्त मला बघायचा आहे आणि तो मी बघत आहे आणि मी त्याला स्वीकार केले, बस. एक गोष्ट इथं पक्की आपल्या माइंडला सांगायचंय की मला जगाला बदलायचं नाही. कारण जग खूप सुंदर आहे, त्यांनी बनवलेलं आहे, त्याला तुम्ही बदलू नका. तुमच्या आतमध्ये तुम्हाला जो त्रास होतोय, तुम्ही जे काही घेऊन बसलेला आहात त्याला तुम्हाला बदलायचंय. तर एखाद्या नातेसंबंधाला जेव्हा तुम्ही ऍक्सेप्ट करता, स्वीकार करता, असं जेव्हा तुम्ही स्वतःला म्हणता, तर त्याचं पण हे साईन आहे की तुम्हाला त्याविषयी प्रेम आणि कृतज्ञता ही दिसली पाहिजे. जर नाही दिसत आहे तर तुम्ही त्या नातेसंबंधाला स्वीकार केलेलं नाही. मग ते कसं करायचं? ते कृतज्ञतेने, प्रेमाने, जे काही एखादीच गोष्ट असेल त्याच्यामध्ये तर तेवढंच लक्ष द्यायचं, बाकी सगळं सोडून द्यायचं. त्याला जसं आहे तसं स्वीकारायला सुरू करायचं, बस. ठीक आहे, थोडा वेळ लागेल. मग तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे, आता मला इतकं हे होतंय, मला ते बघितलं कीच त्याला त्रास. ठीक आहे, थोडं सुरुवातीला होणार. कारण का होणार? कारण तुम्ही माइंडला अजून कमांड दिलेलीच नाहीये ना की मला हे विसरायचं आहे, मला ह्याला सोडायचं आहे, मला त्याच्यातला जे चांगला पॉइंट आहे तोच बघायचा आहे. हे तुम्ही नाहीच बोललेलं अजून. तुम्ही अजून काय बोलत राहताय? नाही, त्यांनी माझ्याशी जसं वागलं ते माझं मला माहित, मी त्याला विसरू शकत नाही, मी त्याला माफ करू शकत नाही. हे तुम्ही माइंडला कमांड देताय म्हणून तुम्ही हे केलेलं नाही आतापर्यंत. पण आता इथून पुढे जर तुम्हाला तसं वाटलं तर तुम्ही माइंडला कमांड द्या. ते करतं, ते बघतं. तुम्ही माइंडला सांगायचंय की मी त्या व्यक्तीला ती जशी आहे तशी ऍक्सेप्ट केलेली आहे, मग ती कशीही असेल. तुम्ही माइंडला सांगायचंय की मला ती व्यक्ती जशी आहे तशी आवडते. जेव्हा तुम्ही हे माइंडला सांगाल तेव्हा ते त्याला आपोआप स्वीकारणार आहे. लोक जसे आहेत तसेच स्वीकारून त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं ही आजची कृती आहे. आज आपल्या नातेसंबंधाविषयी, आपले नातेसंबंध जसे आहेत तसे त्यांना स्वीकारायचे आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. आता सध्या जरी तुमचे नातेसंबंध चांगले असले तरीही अजून ते चांगले होण्यासाठी त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची.
म्हणजे तुमचे नातेसंबंध अजून बळकट होते, अजून परिपूर्ण होतील. आणि जे तुम्हाला थोडेफार खराब वाटतात त्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करायची, म्हणजे ते चांगले होण्यासाठी मदत होणार. तुम्हाला कृतज्ञता वाटेल अशी तुमच्या जवळच्या आज 3 नातेसंबंधांची निवड तुम्ही करायची. आणि मी म्हणेन आज असे नातेसंबंध घ्यायचे आहेत की ज्या नातेसंबंधांना आपण ग्रँटेड घेतो. मग ते तुमची मुलं असतील, पत्नी पती असेल, आई वडील असतील, भाऊ बहीण असतील, ते नातेसंबंध आज घ्यायचे की जे तुमच्या जवळचे आहेत. ते जवळचे आहेत तिथं तुम्ही कृतज्ञता दिलेली नाहीये, तिथं तुम्ही ग्रँटेड घेतले, त्यामुळे ते नातेसंबंध थोडेफार बिघडलेले असू शकतात जवळच्या लोकांचे. तर त्या जवळच्या नातेवाईकांविषयी आज आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची. तर आधी 3 व्यक्ती घ्यायचे आहेत. मग ते तुमची पत्नी असेल, मुलगा असेल, आई वडील असतील, तुमचा जोडीदार असेल, बहीण असेल, मित्र असेल, कुणी असेल यापैकी. तर ह्यांना आज आपण घ्यायचं. आणि तुम्हाला या निवड केल्यानंतर आता ठीक आहे, आता फोटो बिटो आपल्याकडनं इथं लेखिकांनी फोटो सांगितलेला आहे. तर त्या 3 व्यक्तींचे फोटो तुमच्याजवळ पाहिजेत. नसेल तरीही चालेल. नसेल तरीही जेव्हा तुम्ही त्या व्यक्तींबद्दल कृतज्ञता करणार आहात, तर तेव्हा त्यांना इमॅजिन तुम्ही करू शकता. किंवा मोबाईलमध्ये फोटो असेल तर मोबाईलमध्ये फोटो बघा आधी आणि मग तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा. पण ती व्यक्ती तुम्हाला समोर दिसली पाहिजे, म्हणजे इमॅजिनेशन मध्ये, व्हिज्युअलायझेशन मध्ये जरी तुम्ही त्या व्यक्तीला आणलं तरीही चालेल. ओके. मग तिथं तुम्ही त्याच्यासोबत आहात हे असेल तर अजून म्हणजे जास्त फिलिंग येईल की तुमचं कनेक्शन त्याच्यासोबत आहे हे तुम्हाला जाणवेल. मग त्या व्यक्तीविषयी तुम्हाला अजून आतून कृतज्ञता व्यक्त होईल. मग हे करताना काय करायचंय, प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळं करायचं. एक व्यक्ती झाली की त्याच्यासाठी 1 मिनिट द्यायचे आणि त्या 1 मिनिटामध्ये 5 गोष्टी त्यातल्या आठवायच्या आहेत. मग ते त्याचा गुण कसा आहे, मग त्याच्यातलं तुम्हाला काय आवडतं, त्याच्या बुद्धिमत्ता कशी आहे, किंवा त्याचं कसं त्याचं हसणं आवडत असेल, त्याचा विनोद आवडत असेल, ते छान मजा करत असेल, जे काही ते करते, त्यांनी तुम्हाला कधीतरी मदत केली असेल, जे काही त्या व्यक्तीने तुमच्यासाठी केलेलं आहे ते आठवायचं आणि त्याच्या पुढे 3 वेळेस आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे लिहायचं, जसं की आपण वरदान लिहितो. म्हणजे या 3 व्यक्तींच्या 5-5 गुण तुम्हाला लिहायचे आहेत, म्हणजे 15 गोष्टी आज तुम्हाला लिहायच्या. आणि त्याच्यापासून तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची आहे त्या 3 व्यक्तींबद्दल. म्हणजे हे तिन्हींसाठी 1-1 मिनिट तुम्हाला द्यायचे आहेत. आणि हे व्यक्त केल्यानंतर तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहायची पद्धत सांगितलेली आहे इथं. आभारी आहे त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आणि कशाबद्दल आभारी आहे ते पुढं लिहायचं. असं या पद्धतीने लिहा म्हणून लेखिकांनी सांगितलं इथं. म्हणजे आभारी आहे कोणतंही, सागर, मला तू नेहमी हसवले त्याबद्दल. आभारी आहे आई, तू मला महाविद्यालयीन जीवनात तू मला आधार दिल्याबद्दल. जे काही आहे ते, तर ह्या पद्धतीने ते लिहायचं. किंवा तुम्ही तिन्ही व्यक्तीबद्दल पूर्ण लिहाल, हे सगळं कराल, शेवटी तिचं जे नाव आहे, ज्याच्याबद्दल तुम्ही म्हणताय त्यांचं नाव घ्यायचं आणि ते नाव हे घ्यायचंय की तुम्ही त्यांना ज्या नावाने हाक मारताय ते नाव तुम्ही तिथं लिहायचं. तुमच्या मुलाला तुम्ही पेट नेमने म्हणत असाल ते घ्या, आईला दुसरं काही ह्याने बोलवत असाल ते घ्या. म्हणजे तुमच्या आतून तुम्ही लहानपणासाठी जे प्रेमाचं तुमचं नाव ठेवलं असेल ते नाव तिथं तुम्ही त्या व्यक्तीबद्दलचं घ्यायचं आहे आणि आभारी आहे त्याच्या पुढे त्याचं नाव लिहायचं. म्हणजे कसं करायचंय, 3 व्यक्ती घ्यायचे आहेत. मी तुम्हाला हे पण देईन पाठवून. 3 व्यक्तीचा नातेसंबंध लिहायचंय, तुमच्या सोबत त्याचा नातेसंबंध काय. मग ते पत्नी असेल, पती असेल, वडील असतील, मुलगा असेल, मुलगी आहे, मैत्रीण आहे, जे काय. नातेसंबंध, त्याच्या पुढे ते नातेसंबंधांचं नाव, खाली 5 गोष्टी त्याबद्दलच्या,
आणि शेवटी तिचं नाव जे तुम्ही तिला बोलवताय. आभारी आहे, केतकी आभारी आहे, जे काही आई आभारी आहे, दादा वडिलांना जे काही डॅड म्हणतात, पप्पा म्हणतात, जे काही म्हणतात. तर या पद्धतीनं हा आजचा अभ्यास आपल्याला लिहायचा आहे. तर हा अभ्यास तुम्ही मनापासून करा. आणि तुम्हाला आता हे नातेसंबंध चा जो हा अभ्यास आहे हा एकदा तुम्ही केला की नंतर तुम्हाला जेव्हा गरज वाटेल तेव्हा तुम्हाला जेव्हा आठवेल तेव्हा तुम्ही करू शकता, किंवा रोज जरी तुम्हाला आठवलं त्या व्यक्तीबद्दल तरीही तुम्ही त्यावेळेस हा अभ्यास करू शकता. मग तुम्हाला जर हवा असल्यास एकाच वेळी एका नातेसंबंधाविषयी पण तुम्ही करू शकता, किंवा तुम्हाला वाटलं की मला जास्त अजून त्या नातेसंबंधावर काम करायचं आहे, किंवा ते एकच नातेसंबंध तुम्ही घेऊ शकता तिथं. मग जर पुढे जेव्हा आपण काम करणार आहे तेव्हा आता हे 3 जी पहिली कृती आहे हे तर कंपल्सरी करायचीच आहे आपल्याला. आज आपल्याला 3 नातेसंबंध ओळखायचे आहेत. त्या तिन्हींच्या 5-5 गोष्टी लिहायच्या आहेत आणि शेवटी तुम्ही त्यांना ज्या नावाने हाक मारताय आभारी आहे म्हणायचंय आणि पुढे त्यांचं नाव लिहायचंय. अशा पद्धतीने आजचा हा जो महत्वाचा सेशन होता नातेसंबंधाचा, तर इथं हा सेशन संपलेला आहे. तर ह्या कृतीमध्ये कंपल्सरी आपल्याला वरदान तर लिहायचेच आहेत. पहिला जो लेसन आपण घेतलेला, आता आज बाकीचे लोक जॉईन झाल्यात, मी थोडक्यात सांगेन. पहिला लेसन होता आपला वरदानांची मोजदाद करणं. ते आपल्याला सकाळी करायचंय. जादूच्या दगडची कृती आपल्याला रात्री करायची आहे. आणि हा जो अभ्यास आहे हा तुम्ही मध्ये कधीही करा दिवसभरात तरी चालतं. पण ह्या पूर्ण 27 दिवसामध्ये, आता 27 दिवस राहिले आपले पहिले 2 तर ह्या 27 दिवसामध्ये वरदानांची मोजदाद करणं आणि जादूच्या दगडाचा अभ्यास हा रोज कंपल्सरी करायचाच आहे. जादूचा दगड हुडकला? ओके, मिळाला? ओके, गुड. दाखवा बरं. नेहा मॅम, सविता मॅम, तुम्हाला मिळाला का? हा, छोटासा आहे माझा, हातात अच्छा, मावतो माझ्या. हा हा, मग चालेल चालेल, ठीक आहे. ओके, गुड. सुरू केलं? रात्री केला अभ्यास? हो, केला ना? केला. गुड. आणि खूप जवळच कसं करता येते. वाटलं? फरक वाटतोय ना? सगळ्यात पहिले मन शांत होतंय, हा, ते सगळ्यात महत्वाचे. आणि फक्त तेवढंच बोलायचं आपण जे ठरवलंय ते. येस, तर दिवसभरात मन जे काही शांत होतं ह्याच्यातच प्रसन्नता येते. हा हा, ते महत्वाचं, तेच हो महत्वाचं. हो, आणि छानच वाटतं, प्रश्नच नाही. थँक्यू सो थँक्यू मच. थँक्यू थँक्यू. जादूच्या दगडचा अभ्यास हा रोज करायचा आहे. पूर्ण 1 महिना आपल्याला, 28 दिवस पुढचे 27 दिवस, आणि वरदानांची मोजदाद करणं. तर हे 2 अभ्यास प्रत्येक अभ्यासामध्ये कंपल्सरी आहेत आणि त्याच्यावर एक्स्ट्रा जसा जो हा लेसन आहे त्या लेसन प्रमाणे वेगवेगळे अभ्यास आपल्याला रोज करायचे. आज आहे 3 व्यक्तींची निवड करायची, त्यांच्या 5 गोष्टी लिहायच्या आणि त्यांना आभारी आहे म्हणायचं शेवटी. ओके, चला, कुणाला काय विचार